नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे अशा लाडक्या बहिणींसाठी की ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे किंवा अशा लाडक्या बहिणी की ज्यांनी ई-KYC केलीच नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. खूप मोठी खुशखबर आहे. कोणासाठी? ई-KYC न केलेल्या बहिणींसाठी, ई-KYC राहिलेल्या बहिणींसाठी किंवा ई-KYC चुकलेल्या बहिणींसाठी. काही का कारण असू दे, तुमची जर ई-KYC राहिली असेल, तुम्ही जर ई-KYC अजूनपर्यंत केलीच नसेल किंवा तुमची ई-KYC पुन्हा चुकली असेल, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर बघा, आता 30 एप्रिलला ई-KYC प्रक्रिया ही संपली, म्हणजे वेबसाईट बंद झाली. कारण की 30 एप्रिलपर्यंतच वेबसाईटवर ई-KYC करण्यासाठी मुदत दिली होती. 30 एप्रिलला ही मुदत संपल्यानंतर लगेच 1-2 म्हणजे 2 मेला लगेच आकडेवारी समोर आली. कसली? ई-KYCमध्ये आता म्हणजे ई-KYC नंतर अशी आकडेवारी समोर आली की लाडक्या बहिणी आता किती अपात्र झालेल्या आहेत आणि किती लाडक्या बहिणी आता योजनेत आहेत आणि किती लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली आहे आणि किती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या पात्र आहेत, परंतु त्या ई-KYC करू शकल्या नाही. त्यामुळे आता अशा लाडक्या बहिणींचे लाभ बंद झालेले आहेत. मग आता अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणी का कायमच्या योजनेच्या बाहेर पडतील का? अशा लाडक्या बहिणी योजनेतून कायमच्या अपात्र झाल्या का? आता अशा लाडक्या बहिणींना कधीच हप्ते मिळणार नाही का? तर आजचा व्हिडिओ आहे अशा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, तुम्हाला मी कालच आपल्या चॅनलवर काल संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ आला. ई-KYC राहिलेल्या बहिणींसाठी तुम्ही पुन्हा ई-KYC वेबसाईट सुरू करा. महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे, माझ्या या लाडक्या बहिणींना न्याय द्या, असा माझ्या व्हिडिओचं टायटल होतं. काल म्हणजे 8 तारखेला संध्याकाळी 7 वाजता हा व्हिडिओ आला. तुम्ही पाहिला का तो व्हिडिओ? नक्की बघा हं, नसेल पाहिला तर. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की मला तुमच्यासाठी लढायचं आहे आणि बघा, आजच लगेच तुमच्यासाठी मी गुड न्यूज घेऊन आलेली आहे. तर बघा, माझ्या अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई-KYC राहिलेली आहे, मग आता अशा बहिणी किती आहेत? तर 68 लाख. मग 68 लाख लाडक्या बहिणी, यामधील सगळ्याच लाडक्या बहिणी या म्हणजे निकषांच्या बाहेर आहेत का? निकषामध्ये न बसणाऱ्या आहेत का? तर नाही, निकषांमध्ये बसणाऱ्या आहेत आणि पात्र पण आहेत. मग आता अशा माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या निराधार पण असू शकतात, एकल महिला असू शकतात, गरीब महिला असू शकतात, विधवा महिला असू शकतात, नंतर परित्यक्त्या महिला असू शकतात, घटस्फोटित असू शकतात किंवा अशाही महिला असू शकतात की त्यांचा घटस्फोट पण झालेला नाही आणि त्यांना पती पण सांभाळत नाही. मग आता अशा लाडक्या बहिणींकडे कागदपत्र नव्हती, त्यामुळे अशा लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे. परंतु अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या तर पात्र आहेत. मग आता अशा लाडक्या बहिणी, मी तुम्हाला म्हटलं ना, कुठे जाणार, काय करणार, कुठे न्याय मागणार? तर तुमची चिंता आता गेलेली आहे, तुमचे प्रश्न संपलेले आहे, तुमची चिंता मिटलेली आहे. तर माझ्या या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, तर आपली हाक देवाने ऐकलेली आहे. कारण की बघा, महिला व बालविकास विभागाकडून काय अपडेट आले आहे ते तर आपण बघणारच आहोत. बघा ताई, तुम्हाला माहीत आहे का, मी आपल्या व्हिडिओजमध्ये सांगितलं बघा
की या माझ्या लाडक्या बहिणींना न्याय तर मिळालाच पाहिजे. या माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही हप्ते दिलेच पाहिजे, नाहीतर तुम्ही लाडकी बहीण योजना ही बंद करून टाका, असे मी काल खूप संतापामध्ये बोलले. काल मी फार संतापात होते. का? कारण की माझ्या लाडक्या बहिणींना न्याय मिळावा म्हणून. कारण की या माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खूप म्हणजे गरजू आहेत हो. या ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत की त्या विनाकारण अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्या माझ्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, पात्र आहेत, कष्टकरी आहेत आणि ग्रामीण भागातील आहेत, धुणंभांडी करणारे आहेत आणि काही बहिणी तर विधवा पण आहेत आणि त्या तसंच मुलांना सांभाळतात, लहानचं मोठं करतात, कष्ट करून पोट भरतात. मग माझ्या अशा लाडक्या बहिणींना तर लाभ हा मिळालाच पाहिजे. मग आता अशा लाडक्या बहिणींसाठी महिला व बालविकास विभागाने अपडेट आणलेले आहे. तिथून अपडेट आलेलं आहे की आता ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा जूनमध्ये EKYCची वेबसाईट सुरू होणार आहे. पुन्हा जूनमध्ये EKYC प्रक्रिया सुरू होणार आहे. आता ही प्रक्रिया EKYCची वेबसाईट सुरू होते का की अन्य काही मार्गांनी EKYCची प्रक्रिया सुरू होते, अजून तसे काही सविस्तररित्या डिटेल्समध्ये अपडेट आलेले नाही. परंतु माझ्या लाडक्या बहिणी, माझी तरी चिंता गेली. तुमच्यासाठी मी फार चिंतेत होती. त्यामुळे माझी तरी तुमच्यासाठीची चिंता आता गेलेली आहे. कारण की हा मे महिना आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजे जूनमध्ये EKYC पुन्हा सुरू होणार आहे. आता EKYC पुन्हा सुरू होणार म्हणजे काही ना काहीतरी आता ह्या ज्या 68 लाख म्हणजे 2 तारखेला म्हणजे 2 मेला हा आकडा 54 लाख होता. 54 लाख लाडक्या बहिणींची EKYC राहिली, त्यामुळे अशा लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या. परंतु आता हा आकडा 68 लाखावर गेलेला आहे. म्हणजे किती? 12 लाखांनी 12 कुठे 14 लाखांनी ह्या पुन्हा या बहिणी वाढलेल्या आहेत. कशा? अपात्र झालेल्या आहेत 68 लाख महिला. कारण की त्यांची EKYC नाही किंवा पुन्हा त्यांची काहीतरी EKYC चुकली असेल किंवा त्यांची EKYC राहिली असेल किंवा अशा लाडक्या बहिणी की त्यांनी EKYC केलीच नसेल. मग चिंता करू नका हं. तुमची समस्या, तुमची हाक देवाने ऐकलेली आहे. कारण की महिला व बालविकास विभागाकडून अपडेट आलेला आहे. EKYCची प्रक्रिया आता पुन्हा सुरू होणार. तसे मी तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ आणतच राहीन. तुम्ही फक्त आपल्या चॅनलशी जुळून राहा. म्हणजेच काय? आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. घंटीचे बटन दाबल्यानंतर ऑल हा पर्याय निवडा. तुम्ही ऑल हा पर्याय निवडला ना तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला कळेल EKYC प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा मार्च एप्रिलचा हप्ता आलेला आहे. जे काही नवीन अपडेट येते तसे मी दररोज आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणत असते. आपल्या चॅनलवर दुपारी 12 वाजता व्हिडिओ येतो, संध्याकाळी 7 वाजता येतो आणि रात्री 8 वाजता येतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हं. आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हं. खूप महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे माझ्या सगळ्या ताईंसाठी, माझ्या सगळ्या बहिणींसाठी. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ आठवणीने सगळ्यांना शेअर करून ठेवा. म्हणजे त्यांनाही ही महत्त्वाची बातमी कळेल, त्याही आनंदी होतील आणि तुम्हीसुद्धा आनंदी व्हा हं. सो थँक्यू व्हेरी मच.